नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार, आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त यशवंत कॉलनी व टेलिकॉम कॉलनी कारंजा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। भाविकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष दिनेश अग्रवाल, सचिव रवींद्र शहाकर, संतोष धिकांडे, राजीव लुंगे, सुनील नागवानी, नवल हेडा, अशोक धकाते, विजय नेमाने, सूर्यप्रकाश इंगळे, मोहन गुंजाटे, जामूसिंग चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित असून बाजार समितीच्या वतीने मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली। तेव्हापासून 2014 ते आजपर्यंत महाप्रसादाची अविरत सेवा करीत आहे। सकाळीच मंदिरात हवन व पूजन करून मंदिराच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते ममता नगर येथील संत गजानन महाराज मंदिरापर्यंत काढण्यात आली व पालखी सोहळ्याचा समारोप झाला। या पालखी सोहळ्यात विविध वेशभूषा केल्या असून भजनी मंडळ यांनी लक्ष वेधून घेतले होते। यावेळी कारंजा पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। धन्यवाद।
आषाढी एकादशी निमित्त यशवंत कॉलनी टेलिकॉम कॉलनी इथे सर्व भक्तगण इथे जमलेले आहेत दर्शनासाठी। तर असं वाटते की प्रति पंढरपूरच झालं आहे कारंजा लाड। तरी मावशी आज दर्शनासाठी आलेत तुम्ही, काय वाटतं? काय वाटतं? आनंद वाटतं। पंढरपूरला गेले होते? किती वेळा गेले पंढरपूरला? 3 वेळा पंढरपूरला गेले। अच्छा अच्छा, हा इथे आता इथं दर्शनासाठी आलेत, बरं वाटतं नाही का? अच्छा, खूप अशी मोठी रांग लागलेली आहे आणि सगळे जे भाविक भक्त इथे सर्व जमलेले आहेत, दर्शनासाठी रांगेमध्ये लागलेले आहेत। तर दर्शन झालं पाहिजे, प्रसाद मिळाला पाहिजे, सगळ्याची इच्छा राहते। तर मी पुन्हा मावशीला विचारतो, मावशी पंढरपूरला गेल्या होत्या? नाही गेल्या, इथंच पंढरपूर असं का? अरे वा वा वा, आताच आहे, तीच आहे, बरोबर आहे, इथेच आहे पंढरपूर म्हणून तुम्ही रांगेत लागले। इथे दर्शन घ्यायचं आणि प्रति पंढरपूर आपल्या कारंजामध्येच आहे। वा वा, छान छान छान। पहा बघा, इथे अशी खूप मोठी रांग लागलेली आहे आणि महिला भगिनी जास्त आलेल्या आहेत। लाईन ला